राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये। मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असन, आपल्या हरभऱ्याची फवारणी सुरू होती। एका शेतातली फवारणी झाली होती आणि एका शेतातली फवारणी बाकी होती, ती आज आपल्याला करायची होती। त्यात या शेतातली विहीर डेंजर आहे भाऊ, खाली उतरून पाणी काढावं लागतं। कसं तरी पाणी काढून आणलं आणि लगेच औषध कालवायला सुरुवात केली। औषध काढून झाल्यावर काकानं औषध मारायला सुरुवात केली आणि बघता बघता सगळं मारून बी घेतलं। औषध मारणं झाल्यावर मी निघालो घराकडं। घरी गेल्यावर आंघोळ गिंगोळ करून मस्त तयार होऊन आम्ही निघालो होतो बुलढाण्यात आल्या तर पहिले चहा नाश्ता करून घेतला। म्हणलं मग बाकीचे कामं करू। आता आपल्या पोटात जसं गेलं तसं स्प्लेंडरच्या बी पोटात गेलं पाहिजे, म्हणून तिच्यात बी पेट्रोल टाकून घेतलं। पेट्रोल टाकून आम्ही डायरेक्ट बॉम्बे टेलर जवळ आलो होतो। तिथं भाईनं काकाली बॉडी दाखवली। म्हणलं बाबा चला इथून लवकर। त्यानंतर आलो होतो आम्ही ताड्यावर। म्हणलं मस्त फोटो गिटो काढू। त्यात भाई म्हणे फोटो जाऊ द्या तिकडं, पहिले चहा घेऊन घ्या। एवढा भारी ठिकाण आणि त्यासोबत चहा, काय मुवमेंट आहे राव, एकच नंबर। चहा घेतल्यावर मस्त व्हिडिओ काढून घेतले आणि लगेच दुसऱ्या लोकेशनला आलो, म्हणजेच महाराजाच्या पुतळ्याजवळ आलो। तिथं तुमच्या भावाला एवढा भारी नजारा पाहायला भेटला ना, एकच नंबर। भाईनं मस्त क्लिका गिका मारून घेतल्या आणि आम्ही लगेच निघालो घराकडं।